स्वतःमधील शक्तिस्थाने किंवा बलस्थाने ओळखणे, तसेच स्वतःमध्ये असलेल्या कमतरता ओळखणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही बलस्थाने असतात, त्याबरोबर काही कमतरता देखील असू शकते. अशी कोणतीही व्यक्ती नसते की जिच्यामध्ये फक्त बलस्थान आहेत, तिच्यामध्ये काहीही कमतरता नाही, अशी व्यक्ती असू शकत नाही. किती जरी चांगले गुण असले तरी एखादा देखील त्या व्यक्तीमध्ये दुर्गुण असू शकतो किंवा कमतरता असू शकते. एखादी व्यक्ती 90% कामामध्ये परफेक्ट आहे किंवा 95% परफेक्ट असू शकेल, पण 5% जर कमतरता असेल तर त्या 5% कमतरता काय आहेत हे त्या व्यक्तीला शोधता येणं गरजेचं आहे. आणि त्या 5% ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता जाणीवपूर्वक कशा पद्धतीने दूर करता येईल यासाठी त्या व्यक्तीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी त्या व्यक्तीला स्वतःमध्ये असलेली बलस्थानं आणि ज्या कमतरता आहेत त्या ओळखता आल्या पाहिजेत. जी काही बलस्थानं आहेत, चांगले गुण आहेत, ते अधिकाधिक दृढ करता आले पाहिजेत. आणि ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता प्रयत्नपूर्वक घालवता आल्या पाहिजेत किंवा कमी करता आल्या पाहिजेत. त्यासाठी स्वतःला ओळखता आलं पाहिजे व्यक्तीला. ज्या वेळेस व्यक्ती स्वतःला ओळखू शकेल, स्वतः त्याच वेळी त्या व्यक्तीला स्वतःमधल्या ज्या कमतरता आहेत त्या दिसतील. तोपर्यंत त्या कमतरता त्या व्यक्तीला दिसणार नाहीत. आपण जे काय करतोय ते चांगलंच करतोय असं त्या व्यक्तीला वाटेल. पण इतरांनी पाहत असताना त्या व्यक्तीकडे त्यांना ते लगेच जाणवेल की ही व्यक्ती चुकीचं करते. म्हणजे आपण त्या ठिकाणी स्वतःला ओळखलं नाही. जर दुसरी लोक आपल्याला जर नाव ठेवतात याचा अर्थ आपल्यामध्ये कमतरता आहे. त्या कमतरतांचा आपण शोध घेतला आणि तरच आपण त्या कमी करू शकतो. त्यासाठी स्वतःला समजून घेणं व्यक्तीने गरजेचं आहे. स्वतःला समजून घेत असताना आपण जसे आहे तसे त्या पद्धतीने स्वतःला स्वीकार केला पाहिजे. इतरांशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला विसरून जातो. समोरची व्यक्ती जशी वागते तसं वागण्याचा जर आपण प्रयत्न केला तर तंतोतंत आपल्याला ते जमणं शक्य नाही. कारण त्या व्यक्तीचे गुण अवगुण, त्याच्यामधल्या असलेल्या कला ह्या वेगळ्या असणार आहेत. आपल्याकडे असलेले गुण अवगुण, आपल्यामध्ये असलेल्या कला ह्या वेगळ्या असणार आहेत. आपल्यामध्ये असलेले छंद वेगळे, त्या व्यक्तीचे छंद वेगळे. तर त्यामुळं समोरची व्यक्ती करते किंवा दुसरी व्यक्ती करते म्हणून तसं जर अनुकरण करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर ते शक्य नाही. तर त्याच्याऐवजी काय केलं पाहिजे, स्वतःमध्ये कोणत्या कला आहेत, स्वतःमध्ये काय गुण आहेत ते जोपासण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये काय कमतरता आहेत, अवगुण आहेत ते घालवण्याचा प्रयत्न करा, कमी करण्याचा प्रयत्न करा. जाणीवपूर्वक प्रयत्न जर केले तर त्या कमतरता कमी होऊ शकतात, दूर होऊ शकतात. म्हणजे आपण अगोदर स्वतःला ओळखलं पाहिजे, जसं आहे तसं स्वतःला स्वीकारलं पाहिजे आणि आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत त्या गुणांची जोपासना करून आपल्याला अधिकाधिक चांगलं कसं बनता येईल हे पाहिलं पाहिजे. यासाठी दुसरं एक महत्वाचं आहे की ध्येय निश्चित करणे. जीवनामध्ये ध्येय निश्चित जर तुमचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकता. ध्येय निश्चित करा, स्वप्न पहा आणि त्याच्या दिशेने वाटचाल करा. असं जर केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी यशस्वी होता येतं. त्याचबरोबर स्वतःचे चांगले गुण व कमकुवत बाजू माहीत असणे. स्वतःमध्ये कोणते चांगले गुण आहेत, आपण काय काय चांगलं करू शकतो हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपण चांगलं करू शकतो तर अजून कसं चांगलं करता येईल, त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल. उद्योगधंदा आपण जर करत असो, व्यवसाय करत असो तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार काम कशा पद्धतीने करता येईल की ज्याच्यामुळे कस्टमर किंवा ग्राहक समाधानी होईल हे तुम्ही
स्वतःमध्ये चांगले गुण आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा. काही आपल्या चुका होत असतील तर त्या दूर करण्यासाठी किंवा कमकुवत दुवे जे आहेत ते दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये असलेल्या कमकुवत बाजूंची स्वतःमधील माहिती घ्या आणि त्या दूर करा. आपल्याला स्वयंप्रेरणा नेमकी कशामुळे मिळते हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. या ठिकाणी ध्येय निश्चिती आणि स्वयंप्रेरणा ह्या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. या संदर्भात तुम्हाला एक छोटीशी मी गोष्ट सांगतो पहा. पेट्रोल पंपावरती आपण पाहतो की त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती काम करणारी जे तरुण असतात, मुलं असतात, तर हे पेट्रोल त्या ठिकाणी भरतात, पेट्रोल डिझेल भरण्याचं काम करतात. परिस्थितीमुळं त्यांना त्या ठिकाणी ते काम करावं लागतं. आर्थिक परिस्थिती हालाकीची असेल तर त्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती काम करून, पेट्रोल भरण्याचं काम करून ते आपलं कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात. अशाच पद्धतीने एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पेट्रोल भरण्याचं पेट्रोल पंपावरती काम करत होता. पेट्रोल डिझेल भरत असताना एक दिवस आपण पाहतो की पेट्रोल पंपावर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. कस्टमर सुद्धा देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्या पेट्रोल पंप भरणाऱ्या मुलांना काही काही वेळा बोलत असतात, लवकर भर, असं इतका वेळ काय लावतो, असं काही बोलत असतात. तर असाच एक मुलगा पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचं काम करत असतो. भली मोठी रांग लागलेली असते. तो पेट्रोल डिझेल भरण्याचं काम करत असतो. दुचाकी, चारचाकी गाड्यांमध्ये पेट्रोल भरत असतो. आणि तेवढ्यामध्ये एक टँकर, पेट्रोलचा टँकर त्या ठिकाणी पेट्रोल पंपामध्ये येतो. पेट्रोल भरलेला टँकर त्या पेट्रोल पंपाची खाली अंडरग्राऊंड टाकी असते, त्या टाकीमध्ये ते टँकर असे खाली करतात. खाली जी टाकी आहे याची कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात असते, तर त्या टाकीमध्ये टँकर येतात बाहेरून, कंपन्यांमधून, आणि पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्या खाली अंडरग्राऊंड टाकी आहेत त्याच्यामध्ये ते खाली करायचे असतात. मग हा टँकर आल्यानंतर तो जो मुलगा आहे तो त्या टँकरकडेच पाहत उभा राहतो. तर त्याचं काम काय आहे की गाड्यांमध्ये रांग लागली म्हटल्यावर झटपट पेट्रोल भरून गाड्या पुढे पाठवणे. दुचाकी असतील किंवा चारचाकी गाड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल त्याला जी काही जबाबदारी दिली ती भरून पुढं लवकरात लवकर त्या पाठवल्या जाईल. तर तो हातातलं काम सोडून त्या टँकरकडे पाहत राहतो. गर्दी जास्त असल्यामुळं जे कस्टमर आहेत, ते गाड्यावाले आहेत, त्याला म्हणतात तिकडे काय पाहतो, कर ना काम पटपट, तिकडे काय पाहत राहिला, इथं पेट्रोल भरायचं सोडून. तर तो मुलगा अचानक सावध होतो, तिकडे जे पाहत होता तो, आणि तेवढ्यात तो म्हणतो, ज्यांनी त्याला म्हटलेलं होतं की तिकडे काय पाहत राहतो, तर तो म्हणतो की हा टँकर जिथून येतो, हा मी विचार करत होतो, हा टँकर कुठून येत असेल पेट्रोल भरून, रोज येतो, आमच्या टाकीमध्ये खाली पेट्रोल पंपाच्या खाली करतात आणि जातात. तर मी आज या ठिकाणी पेट्रोल भरण्याचं काम करतो, पण मी हे विचार करत असतो की हा टँकर जिथून भरून येतो ती जी कंपनी आहे त्या कंपनीचा मला एक दिवस मालक व्हायचंय. आणि तुम्ही चारचाकी गाड्यातून जे फिरताय आता आणि मला बोलताय, या अशा चारचाकी गाडीचा मालक व्हायचंय. या टँकर जिथून पेट्रोल भरून येतंय त्या पेट्रोल कंपनीचा मला मालक व्हायचंय. हा ठीक आहे, इशारा झाला, भर पेट्रोल, तू कधी व्हायचं तेव्हा हो मालक, असे ते त्याला म्हणतात. तर तो जो मुलगा असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून धीरूभाई अंबानी, हे जे उद्योजक आपण नाव ऐकलं असेल तुम्ही, हे तो मुलगा म्हणजे धीरूभाई अंबानी होते. वयाच्या 15 ते 16व्या वर्षी ते पेट्रोल भरण्याचं काम करत होते दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावरती. आणि त्यावेळेस त्यांनी स्वप्न पाहिलं की एक ना एक दिवस मी काय होईल, पेट्रोल कंपनीचा मालक होईल. आणि ते स्वप्न, दिवसा पाहिलेलं स्वप्न, त्यांनी सत्यात उतरवून दाखवलं. त्याने दिवसा स्वप्न पाहिलं की या पेट्रोल कंपनीचा मी एक ना एक दिवस मालक होईल, आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली. त्या ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट केले, आणि ते एक दिवस काय झाले, पेट्रोल कंपनीचे जे आपण रिलायन्स उद्योग समूह पाहतो
त्या रिलायन्स उद्योग समूहाचे मालक झाले की त्यांचे देशात आणि परदेशात हजारो असे पेट्रोल पंप आहेत, हजारो असे रिलायन्स उद्योग समूह आहेत, हजारो कंपन्या आहेत. या सगळ्या रिलायन्स उद्योग समूहाचे ते मालक झाले. आता जर आपण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पहिल्या 5 मध्ये श्रीमंत व्यक्तीमध्ये धीरूभाई अंबानी यांचा मुलगा मुकेश अंबानी यांचं नाव आहे. तर अशा प्रकारे अगदी छोट्या कामातून मोठे उद्योग झालेले अशा उद्योजकांच्या काही यशोगाथा आहेत. जे जे मोठे उद्योजक आहेत यांनी कामाची कष्टाची कधी लाज बाळगली नाही, म्हणून ते मोठे उद्योजक झाले. आणि ध्येय त्यांचं निश्चित होतं की आपल्याला ह्या ध्येय साध्य करायचंय, या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायचे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आयुष्यामध्ये त्यांच्या मार्गक्रमण केलं, म्हणून ते यशस्वी झाले. टाटा असतील, बिर्ला असतील, धारीवाल असतील, हे सगळे जे उद्योजक आहेत हे अगदी कष्टातून गरीब परिस्थितीतून काम करून पुढे गेलेले आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य काय, ध्येय निश्चित ठेवा आणि आपल्याला स्वयं प्रेरणा कशामधून मिळते हे निश्चित जर तुमचं असेल तर तुम्ही उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकताय. कोणत्या गोष्टीमुळे आपण आनंदी होतो आणि कशामुळे दुःख होतं हे समजून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतो त्या गोष्टी करत राहा, ते काम करत राहा. परंतु आपल्याला आनंद मिळत असताना इतरांना दुःख होणार नाही, इतर दुखावले जाणार नाहीत याचं देखील भान ठेवा. त्याचबरोबर आपल्याला दुःख कशामुळे होतं ह्या गोष्टी करणं टाळा. दुसऱ्या व्यक्तींना आपल्यापासून दुःख होणार नाही या गोष्टी करणं टाळा. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही त्यावेळीस स्वतःला समजून घेतलं असं म्हणता येईल. स्वतःला दुःख वारंवार जर होत असेल तरी काय झाली, तुमच्यामधली कमतरता झाली. तर हे दुःख टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला आनंद कसा होईल या गोष्टींचं काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आपल्यामध्ये इतर समाज, इतर सहकारी कशा पद्धतीने आनंदी होतील याकडे लक्ष द्या. स्वतःमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे याची जाणीव असली पाहिजे. वेळ प्रसंगी स्वतःला समजून घेत असताना स्वतःमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे. जर ते बदल करता आले तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक गुण चांगले असतात, परंतु एखादा अवगुण असल्यामुळं त्या अवगुणाकडे समाज पाहतो आणि काय करतं की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला नावं ठेवली जातात. तर हा जो अवगुण आहे हा ओळखता आला पाहिजे आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करून तो कमी करता आला पाहिजे किंवा घालवता आला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी व्यसनी व्यक्ती आहे, ती समाजासाठी भरपूर चांगली काम करते, परंतु ती स्वतः जर ती व्यक्ती जर व्यसन करत असेल तर समाजाची कामं करून देखील समाज त्या व्यक्तीला नावं ठेवतो. यासाठी त्या व्यक्तीने आपल्यामध्ये ही कमतरताही ओळखता आली पाहिजे. त्या व्यक्तीला ज्यावेळेस ती व्यक्ती आपल्यामध्ये कमतरता आहे, आपण व्यसन करतोय, चुकीचं आहे असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटेल तेव्हा जाणीवपूर्वक प्रयत्न करून हळूहळू ते व्यसन सोडवण्याचा त्या स्वतःहून त्या व्यक्तीने प्रयत्न केला तर त्या ठिकाणी तिची कमतरता ती दूर होऊ शकते. परंतु ती जर जाणीवच झाली नाही तर ती कमतरता दूर होणार नाही, अन्यथा ते व्यसन वाढत जातं. आपण व्यसनी लोकांचं पाहतो तसंच होतं, व्यसन कमी होण्याऐवजी वाढत जातं. म्हणजे त्यांना आपल्यामध्ये कमतरता आहे हे वाटतच नाही, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते जास्त व्यसनी होतात. स्वतःला स्वभाव ओळखता आला पाहिजे. आपण कोणत्या स्वभावाचे हे जर तुम्ही स्वतःला ओळखलं, काही व्यक्ती एकलकोंडे असतात पहा, त्यांना एकटं राहणं आवडतं. काही व्यक्तींना समूहामध्ये राहणं आवडतं, फ्रँकली राहणं आवडतं. अशापैकी आपला काय स्वभाव आहे? जर एकलकोंडी व्यक्ती असेल तर इतर व्यक्ती देखील त्या व्यक्तीला काय मिक्सअप करून घेत नाही किंवा आपण त्या व्यक्ती इतर समूहामध्ये मिक्सअप होत नाही. तर हा बदल करता आला पाहिजे स्वभावामध्ये. त्याचबरोबर जीवनात मिळवलेले यश, जीवनात यश मिळवत असताना त्या ठिकाणी तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे.
आपण आतापर्यंत काय काय जीवनामध्ये यश मिळवलेलं आहे हे तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःकडे पहा. आणखी यश मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्ही जर उद्योजक असाल तर उद्योगधंदा जास्त फॉर्ममध्ये येण्यासाठी, उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्ही काय काय बदल केले पाहिजेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं वापरलं पाहिजे आपल्या उद्योग समूहामध्ये, याची तुम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे. जे जीवनात मिळवलेले यश जे आहे हे तुम्ही पहा आणि अजून यश मिळवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळू शकते. काही वेळेस अपयश देखील येतं, पण त्या अपयशाचा वेळ प्रसंगी स्वीकार करा आणि पुन्हा अपयश येणार नाही यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक जर प्रयत्न केले तर पुन्हा पुन्हा अपयश येऊ शकत नाही. यशाची पहिली पायरी म्हणजे अपयश असते. एकदा अपयश आलं की पुन्हा अपयश येणार नाही यासाठी जर तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर यश हे निश्चित मिळत असतं. इतर सहकार्याशी असलेले संबंध, तुम्ही इतर सहकार्याशी कसे वागताय हे देखील फार महत्वाचं आहे. इतर सहकार्याशी तुमचे संबंध चांगले असतील, सलोख्याचे असतील तर ते सहकारी देखील तुमच्याशी चांगलं वागत असतात. त्यांच्याशी असलेलं वर्तन जर चांगलं असेल तर त्या व्यक्तींचं वर्तन आपल्याविषयी असलेलं देखील चांगलं असू शकतं. तर या गोष्टीचा देखील या ठिकाणी बारकाईने अभ्यास करून त्या अनुषंगाने तुम्हाला स्वतःमधील बलस्थाने आणि कमतरता शोधून काढता येईल. कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि जगण्याची परिसीमा आपली काय आहे किंवा आपली जगण्याची व्याख्या काय आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण ऐश आरामात आपलं जीवन असावं, पण ऐश आरामात हे जीवन असत असताना, जगत असताना पैशाची गरज असते. तर तो पैसा तुम्ही कोणत्या मार्गाने मिळवणार आहे हे आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे. जर तो पैसा तुम्ही सरळ मार्गाने मिळवणार असाल तर तुम्हाला कष्ट करण्याची तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. जर तो तुम्हाला पैसा कष्ट न करता मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी तुमच्यामध्ये दुर्गुण निश्चितच आहे, कमतरता निश्चितच आहे असं म्हणावं लागेल. कारण कष्ट न करता मिळालेला पैसा म्हणजे चोरी लबाडी यापासून जर पैसा तुम्ही मिळवणार असाल, गुंडगिरी करून जर पैसा मिळवणार असाल तर तो टिकणार नाही. त्यामुळं कष्ट करण्याची तयारी हवी, तरच तुम्ही कष्ट करून मिळवलेल्या पैशामध्ये चांगल्या प्रकारचे जीवन जगू शकताय. तुमचे जे काय ऐशारामात जीवन जगण्याचं जे स्वप्न आहे हे जास्त काळपर्यंत टिकून राहू शकते. अल्प कालावधीमध्ये गैरमार्गाने मिळवलेला पैसा टिकून राहू शकत नाही, तुमचं जीवन ऐशारामात करू शकत नाही. हे देखील प्रत्येक गोष्टीने, प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहता, स्वतःकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता हे देखील महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे हा चांगला ठेवा. आपण समाजासाठी काहीतरी चांगलंच करणार आहे, भलं करणार आहे, कोणत्याही व्यक्तीची आपल्याकडून फसवणूक होणार नाही हे जर तुमचं धोरण असेल तर तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. परंतु जर तुम्ही मला या ना त्या मार्गाने पैसा मिळालाच पाहिजे असं जर दृष्टिकोन ठेवून जर स्वतःकडे पाहत असाल तर तुम्ही गैरमार्गाने तो पैसा मिळवाल आणि मग तुमचं जे ध्येय आहे ते कधीही त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल तुमची होणार नाही. म्हणजे स्वतःकडे चांगल्या नजरेने पहा, चांगले काम आपण करणार या नजरेने पहा आणि चांगलं करणार आहे लोकांचं असं जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हाच तुम्ही समाजाचं भलं करू शकताय. स्वतःची प्रतिमा आणि स्वतःबद्दलचे मत तयार करा. मी कोण आहे हे स्वतःबद्दल तुमचं मत तयार झालं पाहिजे. मी कोण आहे, मी काहीतरी करू शकतो हे जेव्हा स्वतःबद्दल तुमचं मत तयार होईल तेव्हाच तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकताय. आपली मूल्ये, नीतिमूल्ये जी आहेत ही नीतिमूल्ये जोपासा, चांगल्या सवयी लावून घ्या स्वतःला आणि स्वयंप्रेरणा कशात आहे, स्वयंप्रेरणा जी आहे आपल्याला कशापासून प्रेरणा मिळणार आहे त्या स्वयंप्रेरणेने प्रेरित व्हा. स्वतःमधील प्रेरणा निर्माण करा की आपण हे केल्यानंतर आपण हे उद्देश, आपलं जे ध्येय आहे हे साध्य करणार आहे. चांगल्या सवयी लावून घ्या आणि नीती, मूल्ये, संस्कार, भारतीय संस्कृती याची जोपासना करून त्या सवयी आपल्याला स्वतःला, आपल्या शरीराला जर तुम्ही लावून घेतल्या तर या ठिकाणी तुमची जी शक्तिस्थान किंवा जे बलस्थान आहे हे अधिक प्रभावी ठरेल. तुम्ही समाजावरती छाप पाडू शकाल आणि तुम्ही जीवनात निश्चितच यशस्वी व्हाल. यासाठी कमतरता ज्या आहेत त्या कमतरता आपल्या मधल्या ओळखून त्या काढून टाका. तेव्हाच शक्तिस्थान किंवा बलस्थान ही तुमची वरचढ होतील, श्रेष्ठ होतील
आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्हा. ओके, लिहून घ्या.